नमस्कार मित्रांनो, मी जयदीप सावंत तुमच्या आवडत्या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी गठीत समितीचे नवीन अपडेट आपण पाहणार आहोत। तर काय आहेत अपडेट, चला जाणून घेऊया। बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमुक्तीसाठी सदस्यीय उच्चाधिकारी समिती स्थापन झाली। अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांची आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांची निवड झाली आहे। समितीत महसूल, वित्त, कृषी, सहकार आणि पणन विभागांचे अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधी सामील आहेत। ही समिती अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय सुचवेल आणि 6 महिन्यात शासनाला अहवाल देईल। नवीन अपडेट म्हणजे नोव्हेंबर 2025 मधील बैठकीत बँकांकडून थकीत कर्ज आणि नियमित पडताळणारी कर्जाची माहिती गोळा करण्याचा निर्णय झालेला आहे। पुण्यातल्या सूत्रांनुसार महा-आय-टी मुंबईला प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमले गेले आहे। आता आगामी बजेट आधी शेतकऱ्यांचे नेमके चित्र समोर येईल। या समितीमुळे शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या जाळ्यातून मुक्ती मिळेल आणि शेतीत सुधारणा घडेल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्याप्रमाणे गरीब शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय लवकरच होईल। तुम्हाला कर्जमाफीची अपेक्षा आहे का? कमेंटमध्ये सांगा। नियमित कर्ज भरून आणणाऱ्यांनाही फायदा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लाखो शेतकरी लाभान्वित होतील। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।